आज आपण फक्त एक पदार्थ वापरून उपवासाची फ्रूट कस्टर्ड करणार आहोत. त्यासाठी पाववाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक पावडर करून घ्यायची आहे. थोडीशी चाळवून घ्यायची आहे बारीक चाळणीने. चाळवलेली 2 चमचे साबुदाण्याची पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण दुधामध्ये मिक्स केलेली साबुदाण्याची पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून सतत ढवळत राहायचे आहे. त्यामध्ये मी भिजवलेले केशर घातलेले आहे. त्यामुळे रंग खूप छान येतो. 3 ते 4 मिनिटं ढवळल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आपण. पुन्हा 2 ते 3 मिनिटं सारखं ढवळत राहायचे आहे. अगदी दाटसर असे आपले कस्टर्ड तयार झालेले आहे. शेवटला बदामाचे काप घालायचे आणि गॅस बंद करायचा. पूर्ण थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचे, जेणेकरून आपले हे कस्टर्ड आहे अगदी दाटसर असे तयार होते. त्यामध्ये कापलेले फ्रूट्स घालायचे आणि उपवासासाठी मस्त असे आपले फ्रूट कस्टर्ड तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.